ॲसेट्स अँड लायबिलिटी उत्तम प्रकारे केल्यामुळे किंवा त्या प्रकारे तयार केल्यामुळे तुमची पोटगी 100% वाचू शकते. असेच व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब आणि फॉलो करा मित्रांनो. ॲसेट्स अँड लायबिलिटी करत असताना अनेक वेळा आपल्याला वाटतं की आपण घर घेतलं तर त्यात पत्नी हिस्सा मागेल. नो, असा कोणताही हिस्सा पत्नीला मागता येत नाही. फार तर फार तुम्ही तुमच्या घराचं तुमच्या प्रॉपर्टीचं विलपत्र देखील बनवू शकता आणि हे घर तुमच्या आईबरोबर सहमालकीत देखील घेऊ शकता. त्यामुळे हिस्सा मागणी सोडा आणि घर घ्या. कारण घर हे मान्य न्यायालयानेच नव्हे, सरकारनेच नव्हे, सगळ्यांनी बेसिक नीड्समध्ये म्हटलेलं आहे. ते नीड आहे आपली. त्यामुळे ते जर घर आपण कर्जाने घेतलं आणि त्याचा हफ्ता जर तुमच्या पगारातून उत्पन्नात जातोय तर तो मान्य न्यायालयाला धरावा लागतो की हा हफ्ता जाऊन याच्याकडे काय रक्कम राहते. त्यामुळे घरासाठी घेतलेलं कर्ज हे तुम्हाला नक्कीच पोटगीसाठी फायदेशीर ठरतं. नाहीतर ह्याला नाही त्याला नाही घाल, त्यापेक्षा लक्षात घ्या, प्रॉपरली गोष्टीवर गुंतवणूक करा. पोटगी